तुम्ही आत्ताच्या आत्ता वळाला नाही तर आम्ही तुमचं विमान पाडू असं सांगितलं होतं. मित्र हो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत हा अपघात नव्हता तर तो घातपातच आहे अशा प्रकारचे आरोप सातत्यानं होत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी तर हाच धागा पकडून अनेक मुद्दे सर्वांसमोर आणलेले आहेत. रोहित पवार यांच्यामुळं हा मुद्दा अधिक धगधगत राहिलेला आहे. VSR कंपनीला हाताशी धरून अजित पवार यांचा घातपात करण्यात आलेला आहे असा दावा तर या रोहित पवार यांचा आहेच आहे. पण अजित पवार यांचं जे झालं तोच प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बाबतीत होणार होता असा एक अत्यंत खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. अजित पवार यांची दुर्घटना घडल्यापासून एकनाथ शिंदे हे तसे एकदम शांत आहेत. चर्चा आणि बातम्या यापासून ते पूर्णपणे बाजूला आहेत, अलिप्त आहेत. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे अचानकपणे असे शांत कसे काय झाले आहेत असा प्रश्न तर तसा अनेकांना पडलेला आहे. दररोज प्रसिद्धी माध्यमात झळकत असलेले एकनाथ शिंदे यांचं अचानक माध्यमातून गायब होणं हे अनेकांना आश्चर्यजनक वाटत आहे. आणि आता मात्र रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळं अनेकांना मोठा धक्का बसलेला आहे. 2023 मध्ये दावोसच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत हा प्रकार घडवला गेलेला होता असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इराणच्या लढाऊ विमानाने एकनाथ शिंदे यांचं विमान पाडलं जाणार होतं. एकनाथ शिंदे विमानात असताना VSR कंपनीकडून ही बेफिकिरी करण्यात आली होती हे सुद्धा या रोहित पवार यांनी अधोरेखित केलेलं आहे. एकनाथ शिंदे ज्या विमानानं दावोसला गेले होते असं सांगत रोहित पवार VSR कंपनीच्या बाबतचा त्यावेळचा तो विमानाचा फोटो सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान विमान दावोसला गेलेलं होतं. कोणतंही विमान VIP ला घेऊन जात असेल किंवा मग ते स्वतः जात असेल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. संबंधित विमानतळ ATC यांच्याकडून क्लिअरन्स घ्यावा लागतो. जर आंतरराष्ट्रीय प्रवास असेल तर दुसऱ्या देशांची परवानगी लागते. विना परवानगी गेल्यास ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आहे. विमानामध्ये एकनाथ शिंदे आणि काही अधिकारी होते. हे विमान बहरीनला उतरलं. त्याच्यात इंधन भरल्यानंतर झुरिकला जात असताना इराणच्या समुद्र आणि तो भाग येतो ना, इराणने त्या विमानाला तुम्ही आत्ताच्या आत्ता वळाला नाही तर आम्ही तुमचं विमान पाडू असं सांगितलं होतं. हे इराणच्याच हवाई दलानं सांगितलेलं होतं. त्या विमानामध्ये एकनाथ शिंदे होते. तिथून इराकला गेले तेव्हा तिथं सुद्धा तेच घडलं असं रोहित पवार म्हणत आहेत. अजित पवार यांच्या बाबतीत जे घडलं तेच महाराष्ट्रात बारामतीत घडलं. मग या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर VRES ला हाताशी धरून किंवा मग VSR स्वतः मुद्दाम होऊन एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही तोच प्रकार करणार होता का, होणार होता का असा प्रश्न आम्हाला पडू शकतो. याबद्दल DGSनं काही माहिती प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे याबाबत स्पष्टपणे सांगू शकतात असं सुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांचं विमान इराण आणि इराकवरून या कंपनीनं कसं काय नेलं, बहरीनला त्यांचं विमान उतरावं लागलं, त्यानंतर संमती घ्यावी लागली आणि मग त्या विमानाचं उड्डाण झालं. आणखी उशीर झाला असता तर इराणच्या लढाऊ विमानांनी ते विमान पाडलं असतं. ही माहिती आमच्याकडे आलेली आहे. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेना जाऊन तुम्ही विचारू शकता याबाबत. काही कागदपत्र माझ्याकडे सुद्धा आलेले आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर रोहित पवार सतत नवे पुरावे देत आहेत. पण आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबत पुरावे देत अत्यंत धक्कादायक दावा केलाय. हा दावा अवघ्या राजकारणाला हादरवून टाकणारा ठरलेला आहे. म्हणजे राजकीय नेत्याच्या बाबतीत एवढे मोठे गंभीर दावे, शंका, संशय
सगळं काही जाहीरपणे केलेलं जात असताना सुद्धा याची चौकशी होणार आहे की नाही? खरं तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या नेत्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत. खरं तर बघा, आता एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन सगळं काही सांगायला हवं. एकनाथ शिंदे काही बोलतील की नाही हे सांगता येत नाही सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये, पण नेत्यांची सुरक्षा किती धोक्यात आहे हे मात्र यातून नक्की दिसून येईल. राजकारणाची पातळी घसरलेली आहे, पण ती इतक्या खाली घसरलेली असेल याचा अंदाज तुम्हा आम्हाला कोणालाच अजून तरी आलेला नाही. अहो, चौकशी तर व्हायलाच पाहिजे हो, पण ती होईल का? आणि झालीच तर ती करणार कोण? आणि त्याचं फलित काय असणार? एकापेक्षा एक धक्कादायक आणि तितक्यात भयानक कथा ऐकून मित्र हो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.